नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी अत्यंत IMP प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत। मागील पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न व त्याचे उत्तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा। भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते। प्रश्न दुसरा, भारताचे पहिले शीख राष्ट्रपती कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेनी झैल सिंग हे भारताचे पहिले शीख राष्ट्रपती होते। पदावर निधन झालेले पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर झाकीर हुसेन हे पदावर असताना निधन पावलेले होते। भारताचे पहिले शीख पंतप्रधान कोण होते? तर डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते। यानंतरचा प्रश्न आहे, एव्हरेस्टवर प्रथम पाऊल ठेवणारा भारतीय कोण होता? तर तेनसिंग नोरके हे भारतातील पहिला व्यक्ती होता ज्याने एव्हरेस्टवर आपले पहिले पाऊल ठेवले होते। तेनसिंग नोरके हे होते। भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होऊन गेलेले आहेत। भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। डॉक्टर सर्वकृष्ण राधापल्ली हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य कोणते आहे? तर रायगड जिल्ह्यामधील पहिले महाराष्ट्रातील गिधाड अभयारण्य उभारण्यात आले आहे। यानंतरचा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर याचं योग्य उत्तर आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरवल्या जातो। महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर देवनार या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे। तर देवनार या ठिकाणी सर्वात मोठा कत्तलखाना आहे। यानंतर आहे, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर गवा मावळकर हे लोकसभेचे पहिले सभापती होऊन गेलेले आहे। गवा मावळकर हे पहिले लोकसभेचे सभापती होते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर व्योमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते। व्योमेश चंद्र बॅनर्जी हे होते। इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते? तर राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत। आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर नागेंद्र सिंह हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय अध्यक्ष होते। यानंतरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय कोण होते? तर अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत। यानंतरचा प्रश्न आहे,
भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक मुख्य आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण होते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय ठरले होते. यानंतर आहे पहिले भारतीय ICS अधिकारी कोण होते? तर सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय असे व्यक्ती ICS अधिकारी होते. यानंतर हा प्रश्न आहे इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण होता? तर मिहिर सेन हे इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय ठरला आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर राकेश शर्मा हे भारताचा पहिला अंतराळवीर म्हणून आहे. प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय कोण आहे? तर फू दोरजी हे प्राणवायूशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा भारतीय ठरला आहे. तर फू दोरजी हे आहेत. भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी नोबेल प्राप्त केले होते. यानंतरचा प्रश्न आहे भारताचा पहिला परमवीर चक्र विजेता कोण आहे? तर मेजर सोमनाथ शर्मा हे यांनी भारताचं पहिल्यांदा परमवीर चक्र विजेते केलं होतं. भारताचे आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर वासुदेव बळवंत फडके हे भारताचे आद्य क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होऊन गेलेले आहेत. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतातील सर्वोच्च पद कोणते आहे? तर राष्ट्रपती हे भारतातील सर्वात उच्च पद आहे. भारताचा पहिला मोगल सम्राट कोणता होता? तर बाबर हा भारताचा पहिला मोगल सम्राट होता. यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होऊन गेलेले आहेत. रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर विनोबा भावे हे पहिले असे व्यक्ती आहेत ज्याने रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार प्राप्त केलेला आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे भारताचे क्षेत्रफळ आहे. भारतास किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? तर 7,516.6 किलोमीटरचा भारताला एकूण समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रात किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. तर भारताला एकूण समुद्र किनारा किती लागला आहे? तर 7,516 किलोमीटर लागला आहे. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पहिले भारतीय वैमानिक कोण आहे? तर पुरुषोत्तम काबली हे पहिले भारतीय वैमानिक ठरले आहेत.
महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून कोणाची निवड कोणता जिल्हा तयार करण्यात आला आहे? तर पालघर जिल्हा हा 36वा जिल्हा म्हणून तयार झालेला आहे. तर याची निर्मिती झाली 1 ऑगस्ट 2014 रोजी या जिल्ह्याची विभागणी केलेली आहे. मराठवाड्यात एकूण किती जिल्हे आहेत? तर मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्ह्याचा समावेश होताना दिसून येतो. तर विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत आणि मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्याचा समावेश होतो. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहिल्यानगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू कोण आहे? तर रणजित सिंग हे भारताचे पहिले क्रिकेट कसोटीपटू म्हणून ओळखले जातात. भारताची पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे? तर रजिया सुलतान ही भारताची पहिली महिला मुस्लिम राज्यकर्ती म्हणून ओळखली जाते. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहे? तर इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? तर प्रतिभा पाटील ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण आहेत? तर मीरा कुमारी ह्या भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती होत्या. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? तर कादंबी गांगुली ह्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेलेल्या आहेत. तर परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण आहे? तर आनंदीबाई जोशी ही या परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान ठरला आहे. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट ह्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर सरोजिनी नायडू ह्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. सरोजिनी नायडू. पहिल्या भारतीय महिला राज्यपाल कोण आहेत? तर सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. सरोजिनी नायडू. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुचेता कृपालानी ह्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊन गेलेल्या आहेत. भारतातील पहिल्या महिला राजदूत कोण आहेत? तर विजयालक्ष्मी पंडित ह्या भारतातील पहिल्या महिला राजदूत होऊन गेलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कोण होत्या? तर कार्नेलिया सोराबजी या भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर होऊन गेलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? तर मीरा साहेब फातेमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होऊन गेलेल्या आहेत. मीरा साहेब फातेमा बीबी होय. भारताच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? तर सुशीला नायर ह्या भारताच्या पहिल्या महिला सभापती होत्या. युनोच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर विजयालक्ष्मी पंडित यांनी युनोच्या आमसभेच्या अध्यक्षपद भूषविले आहे. यानंतरचा प्रश्न आहे,
केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारी प्रथम भारतीय महिला कोण होती? तर राजकुमारी अमृत कौर ह्या भारतीय कॅबिनेट मंत्रीपद भूषविणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर राजकुमारी अमृत कौर. भारताच्या पहिल्या महिला महापौर कोण होत्या? तर अरुणा असफ अली ह्या भारताच्या पहिल्या महिला महापौर होत्या. तर अरुणा असफ अली ह्या होत्या. योजना आयोगाची पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर इंदिरा गांधी ह्या योजना आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होऊन गेलेल्या आहेत. MA ची पदवी प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण होते? तर चंद्रमुखी बोस या MA ची पदवी मिळणारी पहिली भारतीय महिला होती. यानंतरचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला IAS अधिकारी कोण होती? तर अन्ना राजम जॉर्ज या भारतातील पहिली महिला IAS अधिकारी म्हणून होऊन गेल्या आहेत. तर भारताची पहिली IPS अधिकारी कोण होत्या? तर किरण बेदी ह्या भारतातील पहिल्या महिला IPS होत्या. पहिली भारतीय महिला क्रांतिकारक कोण होते? तर मॅडम भिकाजी कामा ह्या पहिल्या भारतीय महिला क्रांतिकारक होऊन गेलेल्या आहेत. पहिली भारतीय महिला ग्रँड मास्टर कोण होत्या? तर S विजयालक्ष्मी ह्या पहिल्या भारतीय महिला ग्रँड मास्टर होत्या. यानंतरचा प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर करनाम मल्लेश्वरी ही महिला ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर करनाम मल्लेश्वरी. इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर आरती शाह ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. आरती शाह. एव्हरेस्ट शिखर पाऊल ठेवणारा भारतीय पहिली महिला कोण होतं? तर बचेंद्री पाल ही एव्हरेस्ट शिखरावर पहिले पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर बचेंद्री पाल होय. यानंतरचा प्रश्न आहे, एव्हरेस्ट शिखर करणारी दुसरी भारतीय महिला कोण आहे? तर संतोष यादव ही एव्हरेस्ट शिखर सर करणारी दुसरी भारतीय महिला होय. तर 2 वेळा एव्हरेस्ट सर करणारी भारतीय महिला कोण आहे? तर संतोष यादव हे 2 वेळा एव्हरेस्ट सर करणारी भारतीय महिला आहेत. भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण आहेत? तर प्रेमा माथुर या भारताच्या पहिल्या महिला वैमानिक आहेत. प्रेमा माथुर. भारताची पहिली अंतराळवीर कोण आहेत? कल्पना चावला ही भारताची पहिली महिला अंतराळवीर ठरली आहे. जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? उज्ज्वला रॉय ही जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर मदर तेरेसा यांनी पहिल्यांदा नोबेल पारितोषिक मिळविलेले आहे. विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? सुष्मिता सेन या
विश्वसुंदरी किताब मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत सुष्मिता सेन. भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? इंदिरा गांधी ही भारतरत्न पुरस्कार मिळवणारी प्रथम भारतीय महिला ठरली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? आशापूर्णा देवी या ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. यानंतरचा आहे प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी प्रथम भारतीय महिला कोण आहेत? देविका राणी यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवून प्रथम महिला ठरण्याचा मान मिळवलेला आहे. बुकर पुरस्कार मिळविणारी प्रथम भारतीय महिला कोण आहेत? अरुंधती रॉय यांनी बुकर पुरस्कार मिळवून प्रथम भारतीय महिला होण्याचा मान मिळविलेला आहे. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणारी पहिली भारतीय महिला कोण होत्या? तर कैलासवासी लक्ष्मी सहगल यांनी राष्ट्रपती पदासाठी पहिल्यांदा निवडणूक लढवून पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान मिळविलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अंड्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे 13%. अंड्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण हे 13% असते. अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर मेहर मूस ही अंटार्क्टिकावर जाणारी पहिली भारतीय महिला आहे. भारतातील पहिली महिला व्यंगचित्रकार कोण आहे? तर मंजुळा पद्मनाभन ह्या मंजुळा पद्मनाभन ह्या पहिल्या भारतीय व्यंगचित्रकार महिला आहेत. भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू कर्णधार कोण आहेत? अंजुम चोप्रा ही भारतातील पहिली महिला क्रिकेट कर्णधार होती. अंजुम चोप्रा. भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते आहेत? द बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र होते. भारतातील पहिली टपाल कचेरी कोणती आहे? तर कोलकाता ही येथील भारतातील पहिली टपाल कचेरी होती. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात पहिले रेल्वे कोठे धावली? तर मुंबई ते ठाणे पहिल्यांदा या 2 ठिकाणी रेल्वे धावलेली आपल्याला दिसून येते. भारतातील सर्वात पहिला मूक पट कोणता आहे? तर राजा हरिश्चंद्र हा भारतातील सर्वात पहिला मूकपट किंवा चित्रपट होता. भारतातील सर्वात पहिले बोलपट कोणता होता? तर आलम आरा हा भारतातील सर्वात पहिला बोलपट होऊन झाला होता. भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट कोणता आहे? तर अयोध्येचा राजा हा भारतातील सर्वात पहिला मराठी बोलपट होता. भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र कोणते आहे? तर दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वात पहिले दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते. भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र कोणते आहे? तर मुंबई या ठिकाणी भारतातील सर्वात पहिले आकाशवाणी केंद्र उभारण्यात आले होते.